वेलकम बैक टू माई अनदर ब्लॉग दोस्तों। एक्चुअली मॉर्निंग का वर्कआउट, मेडिटेशन और प्लस अपना पुलअप्स पुशअप्स ये सब निपटा के फाइनली ये वाली एक्सरसाइज निपटा के अब चलेंगे घर की ओर। ये वाली एक्सरसाइज एक्चुअली आई एम गोइंग लाइब्रेरी cause one sir is coming to give his speech, so I'm quite interesting to hear some speeches. So let's see his voice, his thinking, and let's see what kind of speech he used to give. Later I'll tell who is the personality. Let's see. स्पर्धा गावातली, तालुक्यातली, शहरातली, जिल्ह्यातली, राज्यातली नाही, देशांतर्गत नाही. जग हे ग्लोबल विलेज झालाय आणि अशा परिस्थितीत तुम्हाला जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने मानसिकता तयार करावी लागेल. चौथी सी आहे ती कॉन्फिडन्स. कारण शेवटी जन्मता कोणीच शिकून येत नाही. माणसाला मिळालेली संधी, स्पर्धेची मानसिकता आणि केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ही मानसिकता, शिवाय कल करे सो आज करे सो पल में प्रलय होगा बैरी करोगे कब. तिसरं असं की क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. आणि चौथं असं की आजचं उद्यावर सोडायचं नाही. म्हणजे वेळ हा जीवनाच्या प्रवासात महत्वाचा घटक आहे और कल किसने देखा है. म्हणून कॉन्फिडन्स हाही एक भाग आहे. जन्मता आईच्या उदरातून कोणीही शिकून येत नाही. प्रत्येक व्यक्ती ही अनन्य साधारण आहे आणि प्रत्येक व्यक्ती हीच आपल्या नशिबाची करते आहे. मॅन इज अ मास्टर ऑफ हिज फेट. आणि संतांनी पण सांगितलंय, तुझे आहे तुझं पाशी मग कागा जागा विसरलाशी, आपुली आईता असे तू जागा. आणि अशा परिस्थितीत चौथी सी ही कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स मध्ये दोन प्रकार आहेत. एक न्यूनगंड आणि दुसरं ओव्हर कॉन्फिडन्स, अहमगंड. हे लक्षात ठेवायचं की तरणे को लिंता डुबणे को अभिमान. आपल्याला सगळं समजते, जग वेळ आहे असा अहमगंड ठेवायचा नाही. सुपेरिटी कॉम्प्लेक्स ठेवायचं नाही. जर हिला जमते तर मला का जमत नाही, जर ह्याला जमते तर मला का जमत नाही, या स्पर्धेच्या मानसिकतेतून असं बघायचं म्हणजे जेणेकरून अहमगंड येणार, ओव्हर कॉन्फिडन्स येणार नाही, डुबणे को अभिमान येणार नाही. आणि महत्वाचं असं, जर ही करू शकते तर मी का करू शकत नाही, या दृष्टीने या स्पर्धेच्या मानसिकतेने तयारी करायसाठी ही चौथी सी ही कॉन्फिडन्स आहे. आणि कॉन्फिडन्सच्या बाबतीत कसं आहे की मन में हो विश्वास, पूरा हो विश्वास, होंगे कामयाबी कधी, असं ती चौथी सी आहे. आणि एक सी तुम्हाला आयुष्यभर टाळायची आहे. भलाही मॅडमनी आयुष्यभर शिकवलं पोरांना, प्रार्थना शिकवली, प्रतिज्ञा शिकवली, काय शिकवली, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे आणि तुमच्या खिशावर माझी नजर आहे आणि तुमच्या खिशात माझा हात आहे. सी फॉर करप्शन. तुम्हाला राष्ट्र चांगल्या मानसिकतेने तयार करायचं तर ही सी टाळावी लागेल. शी म्हणजे घाण म्हणतो की आपल्यामध्ये शी आहे, शी म्हणजे घाण आहे. सी घाण म्हणजेच करप्शन. ही शी आयुष्यभर टाळायची मानसिकता ठेवायची आहे. आणि एक डी फॉर ड्रायव्हिंग. आपण म्हणत होतो पूर्वी, आपली आई म्हणत होती, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात येऊन धरी. ती आता पाळण्याची दोरी नाही, जिच्या हाती स्टीरिंग ती पुढे जाईल. म्हणजे वन हू लीड्स इज द लीडर म्हणतो आपण. डी फॉर ड्रायव्हिंग. मग तिला टू व्हीलर आलं पाहिजे, फोर व्हीलर आलं पाहिजे, विमान चालवता आलं पाहिजे, जहाज चालवता आलं पाहिजे, हेलिकॉप्टर चालवता आलं पाहिजे. आणि एक निश्चित आहे, निसर्गाने ही निर्माण करताना प्रत्येकामध्ये काही क्वालिटीज ठेवल्या, काही स्पेशालिटी ठेवल्या. उदाहरणार्थ, आई व्हायचं सौभाग्य फक्त मुलीलाच आहे. मुलांनी कितीही म्हटलं तरी त्याला आई होता येत नाही. आईचं महत्व एवढं आहे की कवी यशवंत म्हणतात, आई तुझ्यात ठाई सामर्थ्य नंदिनीचे, माहेर मंगलाचे अद्वैत तापसाचे. ते शेवटी म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणजे आईचं महत्व ते फक्त सौभाग्य मुलींच्या वाट्याला, मुलांच्या वाट्याला नाही. आणि म्हणून डी फॉर ड्रायव्हिंग. आपण पाहिलं ना, कल्पना चावला नावाची भारतीय वंशाची पोरगी अंतराळात जाऊन आली. हे हो सकता है. आणि आपण पाहिलं देशाच्या स्वातंत्र्यानंतर आज देशाची पंतप्रधान होऊन गेला इंदिराजी. आज देशाची प्रेसिडेंट कोण आहे? द्रौपदी मुर्मू. हे हो सकता है. आणि
संविधानामध्ये दोन महत्वाची कलम आहे. एक कलम 14, या 14 मध्ये सगळे नागरिक कायद्यापुढे सारखे आहेत, सगळ्या नागरिकांना कायद्याने सारखं संरक्षण आहे. दोन, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज. आणि अशा याच्यामध्ये दोन समान माणसं असमानपणे वागवू नये. आर्टिकल 15 असं म्हणतं की दोन नागरिकांमध्ये जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, पक्षाच्या नावावर, पंथाच्या नावावर आणि स्त्री पुरुष असा लिंगाच्या, मॅडम घ्या तुम्ही सुरू करा, स्त्री पुरुष असा लिंगाच्या आधारे भेद करू नये. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, प्रत्येकांमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज आहे. मुलांमध्ये वेगळ्या आहे, मुलींमध्ये वेगळ्या आहे. एक सरप्लस म्हणून निसर्गाने मुलीला आई व्हायचं जास्त दिलं आहे. आणि म्हणून आता आपण बघतो ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात त्यात हम तुमसे कम नाही अशा तऱ्हेने मुली स्पर्धेची तयारी करतात आणि त्या तऱ्हेने स्पर्धेमध्ये उभी होतात. एक गोष्ट निश्चित आहे की स्वतःचं करिअर स्वतःला बिल्डअप करावं लागते. आणि आता तर नोकरी हा विषय संपल्यात जमा झाला. महाराष्ट्रामध्ये 19 लाख पदं होती 14 साली. फडणवीसांचं सरकार आल्यावर पगार द्यायला सोय नाही म्हणून त्यांनी 1 लाख पदं डिस्बॅच केली. म्हणजे राहिली 18 लाख. आणि 18 लाखापैकी 2,57,000 जागा रिकाम्या आहेत. पगार द्यायची सोय नाही म्हणून सरकार भरत नाही. 4 मे 2020 पासून 3च खात्याची नोकर भरती सरसकट चालू आहे. एक मेडिकल एज्युकेशन, दुसरं पब्लिक हेल्थ आणि तिसरं फार्मसी. 3च खात्याची नोकर भरती चालू आहे. बाकीच्या सगळ्या खात्याची नोकर भरती बंद आहे. 10 वर्षापासून अनुकंपा तत्वाची नोकर भरती बंद आहे. 9 वर्षापासून वर्ग 3, वर्ग 4 ची नोकर भरती बंद आहे. ज्या जागा भरायच्या असेल अनुकंपाच्या, वर्ग 3च्या एक स्पेशल परवानगी घेऊन ज्या खात्याची नोकरी त्या खात्याची आणि सामान्य प्रशासन विभागाची स्पेशल परवानगी घेऊन त्या भरता येतात. असं सगळं चित्र आहे. आणि कोरोनाच्या काळात आम्ही पाहिलं की देशात 2.5 कोटी पोरं, कंपन्या डुबल्या, उद्योग डुबले, खाणी डुबल्या, कारखाने डुबले. त्यामुळे 2.5 कोटी पोरं देशपातळीवर बेरोजगार झाले. महाराष्ट्रात आधीच कोरोनाच्या आधी 45 लाख पोरं बेरोजगार होती. कोरोनाच्या काळात 21 लाख पोरं बेरोजगार झालेली आहे. 66 लाख पोरं खाजगी आणि सरकारी नोकऱ्या 21 लाख पोरांनी गमावल्या. 66 लाख पोरं बेरोजगार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता काही पुढाऱ्यांचा पदर धरून नोकरी मिळायचे दिवस नाही. अशा वेळेला तुम्हाला सरकारी नोकऱ्या 2,57,000 रिक्त आहेत. आणि ज्या नागपूर करारांनी याचा उल्लेख केला कपिलनी की 23% नोकऱ्या विदर्भातल्या पोरांना द्यायच्या होत्या, त्यातल्या 2,47,000 पदाचा अनुशेष जुन्या भरतीतला शिल्लक आहे. म्हणजे 257 मधल्या 247 विदर्भातल्या पोरांच्या हक्काच्या नोकऱ्या अजून शिल्लक आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढचा जीवनाचा प्रवास सुरू करायचा. आम्ही विदर्भाची, मी एका बाजूला शेतकऱ्यांची चळवळ चालवतो. आता हे शहर आहे, काही शेतकऱ्यांचा तुमचा संबंध नाही. पण एक लक्षात ठेवायचं, शेती हा धंदा बुडल्यामुळे जिथे गावात राहणाऱ्या माणसांची संख्या ही 20% होती, आज ती लोकसंख्या शहरातली 81 झाली, गावातली 80 होती. आता शहरातली 48 आणि गावातली 52 झाली आहे. म्हणजे शहरामधलं रोजगाराच्या संधी नाही म्हणून गावातली पोरं, गावातली माणसं, शेतीवर जगणारा मालक, मजूर, स्त्री, पुरुष, सुतार, लोहार, न्हावी, धोबी, चांभार, कुंभार, हे सगळे 12 बलुतेदार, त्याचं पोट शेतीवर होतं. ते गावात नोकरी नाही, भरत चालत नाही म्हणून शहराकडे आली. आणि 20ची लोकसंख्या शहरातली 48 वर गेली, ती 80ची 52 वर आली. फक्त एकच जिल्हा असा आहे पुणा की जिथली शहरी लोकसंख्या 53% आहे आणि ग्रामीण लोकसंख्या आता 47% आली आहे. आणि ज्या म्हणून झोपडपट्ट्या शहरात तयार झाल्या, तिथे काही टाटा बिर्लाची माणसं राहत नाही. ही गावातून स्थलांतरित झालेली सगळी शेती या धंद्यावरची वेगवेगळ्या समाजाची माणसं गावात येऊन इथे शहरात येऊन राहू लागली. पगडी देऊन घर किरायाने घेता येत नाही म्हणून झोपड्या उभ्या करून राहू लागली. आणि शहरांमधली ही झोपडपट्टी सतत वाढत गेली. आपण पाहिलंय धारावीची झोपडपट्टी मुंबई मधली, देशभरातले लोक त्या झोपडपट्टीत आहेत. आणि
आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी ही धारावीची आहे, अशा तऱ्हेने तयार. आमचं म्हणणं असं आहे की आता महाराष्ट्रात राहून काहीही उपयोग नाही. ज्या नागपूर कराराप्रमाणे आपल्याला 23% नोकऱ्या द्यायच्या होत्या त्या दिल्या नाही. 23% निधी द्यायचा होता मराठी भाषिकाच्या राज्यातला, तोही पूर्ण मिळाला नाही. कारण जे म्हणून इरिगेशन प्रकल्प आहे ते 60,000 कोटीचा निधी कमी मिळाल्यामुळे आपले 131 प्रकल्प इरिगेशनचे झाले नाही आणि 14 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येऊ शकले नाही, सिंचनाखाली येऊ शकले नाही. तिसरं, जे म्हणून कमिटमेंट होतं की 23% विदर्भातल्या पोरांना ज्या म्हणून टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स आहे एज्युकेशनच्या त्यात प्रवेश दिला जाईल, तेही परिपूर्ती झाली नाही. 23% वकिलांमधले विदर्भातल्या जजेस न्यायमूर्ती बनवले जातील, तेही झालं नाही. आणि आज आपल्या या आश्वासनामुळे 28 सप्टेंबर 1953च्या नागपूर करारामुळे आम्ही सगळे द्विभाषिक मुंबई राज्यात गेलो. 1/11/56 4 वर्ष द्विभाषिक मुंबई राज्यात राहिल्यावर मग मुंबई आपली राजधानी होऊन गुजराती भाषिकांचं गुजराती हे राज्य झालं. हे आपण डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला आज स्थिती अशी आहे की नोकरींचा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे हा निधी पूर्ण मिळाला नाही, त्यामुळे आपल्याकडे काही प्रॉब्लेम तयार झाले. नंबर 1 की पोरं फ्रस्ट्रेशन मध्ये चालले, असं ताईंनी सांगितलं. एक लक्षात ठेवायचं आहे की आमच्याकडे 26 पैकी 23 खनिज विदर्भात आहे, पण 2च खनिजावर उद्योग आले. एक औष्णिक वीज प्रकल्प आले कोळशावर आणि दुसरं लाईमस्टोनवर सिमेंट उद्योग आला. 2च उद्योग आले आणि हे दोनही प्रदूषणाला पूरक आहे. तिसरं कागद, जो वनस्पतीपासून तयार झाला, त्याला गवत बांबू सालही सडवून कागद तयार झाला. हा कागदावरचा कारखाना इथे आला, आस्कीला आला. तिकडे मयूर पेपर मिल ब्रह्मपुरीला जवळ होती, तीही बंद झाली. आता आस्की आणि इथले युनिट चालू आहे. पण हे सगळे प्रदूषण करणारे आहेत असं चित्र आहे. आणि म्हणून 23 पैकी 21 खनिजावर अजून उद्योग आले नाही. दुसऱ्या बाजूला याचा परिणाम काय झाला? उद्योग आल्याशिवाय जॉब क्रिएट होत नाही आणि म्हणून जॉब तयार झाले नाही. आपल्याकडे आपण एक पाहिलं आहे की जेव्हा मराठी भाषिकाचं राज्य झालं तेव्हा मराठी भाषिकाच्या पहिल्या सरकारने एक इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार केला. महाराष्ट्र 1 मे 60 झालं, 4 वर्ष द्विभाषिक मुंबई आणि नंतर महाराष्ट्रात राहिलो आपण. 1 मे 60 हे राज्य तयार झालं, त्याचं नाव महाराष्ट्र. आणि यांनी एक इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार केला. तो कुठे आहे? मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नवी मुंबई. तुमचा पोरगा इंजिनियर झाला, पॉलीचा डिप्लोमा होल्डर झाला, टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा होल्डर झाला, कॉम्प्युटर सायन्सचा डिग्री डिप्लोमा होल्डर झाला की त्याला मिळणारी नोकरी कुठे आहे? तर इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये या 5 जिल्ह्यात आहे. म्हणून आपलं स्थलांतर झालं. आपल्याकडे रोजगार आला, उद्योग आले नाही. त्यामुळे आपल्याकडे एक सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम असणारा नक्षलवादाचा प्रश्न तयार झाला. महाराष्ट्रामध्ये 36 पैकी 6 जिल्ह्यात नक्षलवादाचा उद्रेक आहे. 1 जिल्हा नांदेड, 1 तालुका किनवट सोडला तर 5 जिल्हे विदर्भातले आहेत. 37 तालुके विदर्भातले आहेत. चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 5 जिल्ह्यातल्या 37 तालुक्यामध्ये नक्षलवादाचा उद्रेक आहे. आपण म्हटलं असं की बा आपला काय संबंध आहे, पण एक लक्षात घ्या, देशाच्या जनगणनेप्रमाणे 21 ची झाली नाही पण 11च्या जनगणनेप्रमाणे 100 पोरं म्हणजे 1000 पोरं बरोबर 889 पोरी असं प्रमाण आहे. म्हणजे इम्बॅलन्स आहे. आणि जर का आम्हाला जनरेशनचा विचार करायचा असेल, वैवाहिक जीवनाचा विचार करायचा असेल तर जोडाला जोड पाहिजे. 1000 पोरामागे 111 पोरी कमी आहे. मग मला सांगा, कुठल्याही जातीत कुठल्याही धर्मात हुंड्याशिवाय पहिलं लग्न होते का? कोणी डायरेक्ट घेईल, इनडायरेक्ट घेईल, कोणी टाटा घालून घेईल. जसं भावी वरेरकर म्हणायचे शेराज सवारशर मध्ये, मला हुंड्याचा तिटकार आहे हो, पण पोराला विलायतेला जायचं
त्यासाठी पैशाची गरज आहे. हे असे नखरे करून हुंडा मिळवला जातो. आणि मग अशा परिस्थितीत आपण लक्षात घ्या, पहिलंच लग्न कोण्याही जातीत कोण्याही धर्मात हुंड्याशिवाय होत नाही. तर अशा वेळेला नक्षलवाद्यांच्या गोळीपुळे किंवा पोलिसांच्या गोळीपुळे मारणारा नक्षलवादी असेल तो आपलाच भाऊ आहे. चांदा होया गुवाहाटी अपना देश अपनी माती म्हणतो आपण. मग मरणारा भाऊ पोलिसांच्या गोळीपुळे असेल, पोलिसही आपलाच आहे, ती काही टाटा बिर्लाचे नाही. किंवा नक्षलवाद्याच्या गोळीपुळे मरणारे नक्षलवादी असतील, पोलीस असतील, किंवा तुम्ही आम्ही मध्ये गोळीला आडवे आलेले सामान्य नागरिक सिव्हिल सिटीजन असेल, सरकार 25 लाख रुपये देईल. आतापर्यंत 1028, आता आपण परत पुन्हा 11-12ची गणती त्याला वाढली, 1040च्या वर गेली ही संख्या. सरकार 25 लाख देईल. कोणाचा बाप देऊ शकते, कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, कोणाचा जावई, कोणाचा नातू, कोणाचा नात जावई देऊ शकते. हे कायद्याच्या भाषेतलं इररिपेरेबल लॉस है, कभी भरून न निघणारं नुकसान है. चलते हैं लाइब्रेरी और करते हैं अपनी इंग्लिश की क्लास रिज्यूम. सो लेट्स गो. आवर मेंबर आर हियर इटसेल्फ. हेलो गाइस.